67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। असंच उद्या, परवा आणि आणखीन पुढचे 2 दिवस असे 4 दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, राज्य सरकारचा अखेर महत्त्वाचा निर्णय जाहीर। लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला दिलासा मिळणार आहे। सरकारने म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय जाहीर केला। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। 11व्या हप्त्याच्या पहिल्या टप्प्यातील 16 जिल्हे जाहीर झाले। कोणत्याही क्षणी आता मेसेज येत आहे। 3 याद्या जाहीर झाल्या आहेत। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, 3 याद्या सरकारने जाहीर केलेल्या आहेत। सर्वात आधी 16 जिल्ह्यामध्ये पैसे येत आहेत, त्यांची नावे देखील जाहीर झाली आहेत। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर तुम्हाला 3000 रुपये मिळतील। मात्र पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं? हे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी काय करायचं? 2 मिनिटात लगेच पहा 40,000 रुपयाचा देखील अतिरिक्त लाभ बहिणीला सरकारकडून जमा होत आहे। सोबत लाडक्या बहिणीला गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील मिळत आहे। सर्वात आधी तुम्हाला 11वा हप्ता 3000 रुपये आणि गॅसचे 830 रुपये कसे मिळवायचे संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे। 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पहा, कारण की काल ज्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला होता त्यांना मोठा फायदा झालेला आहे। मेचा हप्ता आता सगळ्यात आधी येत आहे। तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही काय करायचं की ज्यामुळे 2 तासात तुम्हाला मेसेज येणार आहे, संपूर्ण सविस्तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहे त्यांची नावे देखील आपण पाहणार आहोत। चला तर पाहूयात सविस्तर महत्त्वाचे अपडेट। लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा संपलेली आहे। सरकारने एका पाठोपाठ असे 3 निर्णय घेतलेले आहेत। 3 वेगळ्या याद्या सरकारने तयार केल्या आहेत। पहिल्या यादीत नाव आलं तर 3000 रुपये डायरेक्ट मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजितदादा पवार यांनी चेकवर सही केलेली आहे। चेक मंजूर झालेला आहे, त्यामुळे बहिणींच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे। आता सरकारचा महत्त्वाचा निर्णय जाहीर झालाय। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी, 3 याद्या सरकारने जाहीर केल्या। 16 जिल्ह्यांची नावे आली। लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केला। यामध्ये पाहू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या यादीमध्ये 16 जिल्ह्यांची नावे आलेली आहेत। आता जर यामध्ये विचार केला तर तुमचा 16 जिल्ह्यात जर नाव आलं तर तुम्हाला कोणत्याही क्षणी मेसेज येईल। आता ही देखील तुमच्यासाठी खूप मोठी खुशखबर आहे। 16 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर कोणत्याही क्षणी हे पैसे तुम्हाला आता मिळून जातील। सर्वात आधी व्हिडिओमध्ये आपण 16 जिल्ह्यांची नावे पाहूयात। 3 याद्या ज्या आलेल्या आहेत त्या कोणत्या यादीत, पहिल्या यादीत नंबर येण्यासाठी काय करायचं, कारण की 3000 रुपये तुम्हाला डायरेक्ट मिळणार आहे। त्यानंतर 40,000 रुपयाचा एक अतिरिक्त लाभ तोही सरकार वाटप करणार आहे। ते मिळण्यासाठी काय करायचं आहे? आता ही सगळ्या बहिणीला रक्कम मिळणार नाही, त्यासाठी काही नियम अटी शर्ती ठेवलेल्या आहेत, तर त्याही तुम्ही जाणून घ्या। तुम्हाला अधिकचे 40,000 रुपये देखील मिळणार आहे। जूनचा हप्ता मिळण्यासाठी काय करायचं, सगळ्यात लवकर हप्ते मिळवण्यासाठी काय करायचं तेही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। पहा, ज्या बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील, 2 मिनिटं वेळ काढून जर हा व्हिडिओ पाहिला तर 100% पैसे येतील। कालही ज्या बहिणींनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्याला पैसे आलेले असतील। अतिशय ओरिजिनल आणि खरी अपडेट आहे। आता सगळ्यात आधी जिल्ह्याची नाव पाहून घेऊया। राज्याचे लाडके जे मुख्यमंत्री होते पूर्वीचे एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी देखील सांगून टाकलेलं आहे की पैसे वाटपाचा जो आहे एक प्रक्रिया सुरू झाली आहे। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत जे अजितदादा पवार, अर्थमंत्री, त्यांनी देखील चेकवर सही केली। आता पहिला जिल्हा त्यामुळे असणार आहे पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तेच अर्थमंत्री आहेत, तर त्यांनी लाडक्या बहिणींना आता चांगला एक त्या ठिकाणी निर्णय घेतला की 3000 रुपये येत आहेत। पहिल्या टप्प्यातील 3000 रुपयाचं वाटप होणार आहे। जर पहिल्या यादीत तुमचं नाव आलं तर 3000 रुपये मिळतील। आता ही पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी कशा पद्धतीने आहे आणि पहिल्या यादीत नंबर लावायचा कसा हे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं। पहिला पुणे जिल्हा पात्र ठरलेला आहे। पुणे जिल्ह्यातील सर्व बहिणींची चिंता आता मिटलेली आहे। आता कसलीही प्रतीक्षा करू नका। सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता तुम्हाला मोठी खुशखबर मिळणार आहे। चांगला मोठा निर्णय सरकारच्या मार्फत जाहीर झाला। दुसरा जिल्हा आहे, दुसरा जिल्हा जो जाहीर झाला तो म्हणजे सातारा जिल्हा। 16 जिल्ह्यांच्या यादीतील दुसरा जिल्हा आहे सातारा जिल्हा। जर आता पुणे आणि साताऱ्यात तुम्ही राहत असाल तर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे। नाही आला तर कमेंट करा, कारण की चांगली खुशखबर आहे। पुढचा जो क्रमांकाचा जिल्हा आहे बघा, 3 नंबरचा जिल्हा आहे, तर त्या जिल्ह्यामध्ये पैसे येतील
तो म्हणजे आहे कोल्हापूर जिल्हा. पुणे विभागातून 3 जिल्ह्यांची निवड करण्यात आली, पुणे, सातारा आणि कोल्हापूर. यामध्ये कोणत्याही क्षणी पैसे जमा होणार आहे, कारण की साताऱ्यासाठी 100 कोटीचा निधी त्या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे. आता पुणे पहिल्या यादीत जर नाव असेल तर 3,000 रुपये, दुसऱ्या यादीत असेल तर 1,500 रुपये. आता या यादीत नाव कसं घालायचं, त्याचबरोबर गॅसचे 830 आणि 40,000 रुपयाचा अतिरिक्त लाभ संपूर्ण सविस्तर पहा. आता 10 विभाग जे आहेत, म्हणजे जर यामधले जर आपण जर विभाग बघितले, 6 विभाग आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्यामध्ये 36 जिल्ह्यांची विभागणी जर केलेली आहे. आता त्यामध्ये कसं होतं की जे छोटे जिल्हे आहेत, लोकसंख्येने छोटे जिल्हे आहेत, तर त्यांना आधी प्राधान्य दिलं जातं आणि नंतर लोकसंख्येने मोठे जिल्हे किंवा लाभार्थी संख्येचे मोठे जिल्हे याला प्राधान्य दिलं जातं. आता पहिल्या यादीत नाव आलं तर 3,000 रुपये रक्कम सरकारकडून येत आहे. आता फिक्स तुम्हाला सांगणार आहे, कोणत्याही क्षणाला मेचा जो हप्ता आहे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा यांच्याकडून निर्णय जाहीर झालेला आहे. आता दुसरा जिल्हा आहे सातारा, तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर, त्यानंतर मराठवाड्यातील चौथा जिल्हा आहे बीड. बीडचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये देखील चांगली रक्कम येणार आहे. आता बीडमध्ये देखील काळजी करायची गरज नाही, कारण की बीडमध्ये 1,500 अधिक 40,000 अधिक 830, तर असा 3 गोष्टींचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. कसा मिळवायचा, फक्त इथून पुढे 2 मिनिटाचा व्हिडिओ पहा. 2 मिनिटात तुम्ही जर व्हिडिओ कट केला तर तुम्हाला गॅसचे पैसे अजिबात मिळणार नाही, कारण सरकारने गॅसचे पैसे देखील आता लगेच देण्याचं जाहीर केलं आहे. मागच्या महिन्यात काही बहिणीला 1,500 अधिक 830 मिळाले होते आणि तुम्हाला जर 1,500 मिळून तुम्ही खुश झालेले असाल तर मग तुम्ही चूक करताय, कारण की 830 तुमचे बाकी आहे. लाडकी बहीण योजनेबरोबर अन्नपूर्णा योजनेचे 830 आता मिळणार आहे. आता सविस्तर पाहूयात. आता पाहू शकता 4 जिल्हे आतापर्यंत झाले. 3 ते 4 जिल्ह्यामध्ये आज कोणत्याही क्षणी पैसे येणार आहे. 3,000 रुपये पहिल्या यादीतल्या महिलांना मिळणार आहे. बाकीच्या यादीमधल्या महिलांना 1,000 मिळतील, काहींना 1,500 मिळतील. तर यामध्ये 32 लाख महिला अशा आहेत की ज्यांचं नाव पहिल्या यादीत घेण्यात आलेलं आहे. 32 लाख महिलांचं नाव पहिल्या यादीत, 68 लाख महिलांचं नाव जे आहे दुसऱ्या यादीत घेण्यात आलेलं आहे. आणि तिसऱ्या यादीतल्या ज्या महिला असणार आहे तर त्यांना फक्त 500 रुपये मिळणार आहे. तर त्या महिलांना का 500 रुपये मिळणार आहे, आता तुमचं नाव प्रत्येक यादीमध्ये पहिल्या यादीत घालायचं का हे तुम्ही आता बघून घ्यायचं आहे. पुढे आता व्हिडिओ फक्त 2 मिनिटाचा राहिलेला आहे, लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा, कारण की पहा आता आधार कार्डला मोबाईल नंबर काही बहिणींचा लिंक नाही, काही बहिणींचं बँक खातं आधार कार्डला लिंक नाही, काही बहिणींचा जो आहे मोबाईल नंबरच बँक खात्याला लिंक नाही. कालही पैसे आलेत, परवाही पैसे आलेत, पण बऱ्याचशा बहिणीला मेसेज येत नाही. जर मेसेज येत नसेल आणि तुमचं पोस्टात खातं असेल किंवा इतरही बँकेत खातं असेल तर काय करायचं हे तुम्हाला शेवटी सांगतो. 3,000 रुपयाचा प्रश्न आहे. पहा, जर दुसऱ्या यादीत नाव आलं 1,500, पहिल्या यादीत आलं तर 3,000 आणि तिसऱ्या यादीमध्ये आलं तर फक्त 500 रुपये. सोबत गॅस सिलेंडरचे 830 तिन्ही यादीतल्या महिलांना मिळू शकतात. आता सरकारने स्पष्ट सांगितलंय की लाडक्या बहिणींनो तुम्हाला 830 रुपयाचा देखील गॅसचा हप्ता मिळणार आहे. आता 830 रुपये कसे घेता येणार, यासाठी एक छोटंसं काम करायचं, जे काम खूप सोपं आहे, जे आता तुमच्यासाठी अतिरिक्त बोनस आहे. बऱ्याचशा बहिणी याकडे लक्ष देत नाही, त्या फक्त लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहतात. एप्रिलचा आला, मग मेचा येईल, जूनचा येईल, पण तुम्ही एक चूक करताय की गॅस सिलेंडरचे हप्ते देखील आता पडत आहेत. तुम्हाला आतापर्यंत गॅसचे किती हप्ते मिळाले नक्की कमेंट करा, कारण की बऱ्याचशा बहिणीला अजून गॅसचा हप्ता येतो हेच माहिती नाही, कारण की त्यांनी एक काम केलेलं नाही. ते काम खूप सोपं आहे. तुमचा जर गॅस कनेक्शन असेल घरामध्ये तर ते महिलेच्या नावावरचं गॅस सिलेंडर करून घ्यायचं आहे. बऱ्याचशा महिलांचं काय होतं की पतीच्या नावे गॅस सिलेंडर आहे, सासऱ्यांच्या नावे आहे किंवा धीराच्या नावे आहे, तर ते गॅस सिलेंडर जे आहे लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी महिला आहे तिच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे. ते एकदा केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळतील. आता ते करण्यासाठी काय करायचं, थोडंसं बोनस पॉईंट आहे तुमच्यासाठी. काय होतं, बऱ्याचशा बहिणीला मागच्या महिन्यात 1,500 अधिक 830 असे 2,330 मिळाले. तुम्हाला 1,500 मिळाले असतील तर कमेंट करा, कारण की तुमचं नुकसान झालेलं आहे. कारण की पहा, दर महिन्याला हे पैसे मिळत आहे, वर्षात 3दा हे पैसे मिळतात आणि या वर्षामध्ये 1-2दा हे पैसे मिळालेले आहेत. आणि म्हणजे तुमचे पैसे राहिलेले आहेत ते मिळवण्यासाठी काय करायचं, सोपं काम करा. पुरुषाच्या नावावरचा गॅस सिलेंडर महिलेच्या नावे हस्तांतरण करा. कोणती महिला, तर लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला. म्हणजे तुम्ही स्वतः ज्या व्हिडिओ पाहता येतात तर नावावर ट्रान्सफर करून घ्या. 7-8 दिवसाची प्रक्रिया आहे. किती गेली की तुम्ही काय करायचं, गॅस सिलेंडर मोबाईलवर मिस कॉल नंबर देऊन किंवा ऑनलाईन बुकिंग करून घ्यायचं. पैसे तुम्ही कॅश देऊन टाकायचे. तर तेच पैसे जे आहेत तर ते सरकार काय करतं, तेल कंपन्या ज्या आहेत, म्हणजे जे HP गॅस असेल, भारत पेट्रोलियम असेल, तर त्या सरकारकडे नावे पाठवतात आणि सरकार ते पैसे तुम्हाला वर्ग करून टाकतं. आता हे 830 साठीच. आता एक अतिशय धक्कादायक म्हणजे 3 याद्या जाहीर झाल्या. मात्र चौथी यादी जी अशी असणार आहे की चौथी यादी ही अपात्र बहिणींची असणार आहे. म्हणजे आता लक्षपूर्वक बघायचं, पहिली यादी 3,000, दुसरी यादी जवळपास 1,500, तिसरी यादीमधल्या बहिणींना 500 रुपये आणि चौथ्या यादीमधल्या बहिणींना डायरेक्ट अपात्र करण्यात आलंय. आता जर चुकून तुमचं नाव चौथ्या यादीमध्ये जर गेलं तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की चौथी यादी ही अपात्र बहिणीची. आता या अपात्र का झाल्या, तर त्यांचं एक तर उत्पन्न 2.5 लाखाच्या वर आहे, किंवा त्यांच्या घरात 4 व्हीलर आहे, किंवा कोणतरी सरकारी नोकरीला आहे, किंवा कोणी खाजगी नोकरीला असून आयकर दाता आहे. तर अशा सगळ्या गोष्टी त्या नियमात बसल्या असतील आणि त्यामुळे त्या बाहेर गेल्या
आणि त्यांचं नाव 4थ्या यादीमध्ये आलेलं आहे. पण पहिल्या 3 यादीतल्या महिला फार लकी आहेत. त्यात पहिल्या यादीत आलेल्यानंतर 3,000 रुपये असणार आहे. आता कोणत्या पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं, तर पहिल्या यादीमध्ये अशा महिलांना घेण्यात आलं आहे बघा, की ज्या महिलांचा एप्रिलचा हप्ता बाकी आहे. आता लक्षपूर्वक ऐका, एप्रिल आणि मे असे 2 महिन्यांचा एकत्रित हप्ताचं वाटप त्या ठिकाणी त्या बहिणीला होणार आहे. किंवा काही बहिणी अशा आहेत की ज्यांचा मार्चचा हप्ता पेंडिंग आहे, म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे असे 3 मिळून महिन्यांचे मिळून 4,500 रुपये येतील. आणि ज्यांचा एप्रिलचा बाकी त्यांना एप्रिल आणि मेचे मिळून 3,000 रुपये येतील. तर अशा प्रकारे पहिली यादी आहे. दुसरी यादी अशी आहे की ज्या बहिणींचे आत्तापर्यंतचे सगळे हप्ते क्लिअर आहे, म्हणजे एप्रिलपर्यंत टोटल क्लिअर आहे, पण त्यांचा फक्त मेचा बाकी आहे, त्यांना 1,500 रुपये मिळतील. आणि 500 रुपयेवाले तिसऱ्या यादीतल्या महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की त्या अशा महिला आहेत की ज्या दुसऱ्या योजनांचा लाभ घेत आहे. म्हणजे उदाहरणार्थ PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ जर घेत असतील तर त्यांना तिकडून नमोचे 6,000 आणि PMचे 6,000 म्हणजे वर्षाला 12,000, तर असे त्यांना 1,000 रुपये प्रति महिना मिळतात. मग सरकार काय म्हणतं की ह्या 1,500 मधले ते